जसं आपल्याला एखादी काम सांगायचं आहे, जसं आपल्याला म्हणायचं आहे इथे ये, तर आपण काय म्हणायचं त्याला कम हिअर. समजा त्याला म्हणायचं आपण तिकडे जा, तर मग इंग्लिशमध्ये काय म्हणायचं गो देअर. आपल्याला एखाद्याला म्हणायचं आहे का इथे बस, तर मग आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो सीट हिअर. आपल्याला म्हणायचं आहे उभे राहा किंवा उभा राहा असं म्हणतो ना आपण, तर मग तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं स्टँड अप म्हणजे उभे राहा. जसंच टीचर आपल्याला म्हणतात पुस्तक उघड, तर हेच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ओपन युअर बुक. कोणी आपल्याला म्हणत असेल किंवा आपण दुसऱ्याला सांगत असेल दरवाजा बंद कर, तर मग काय म्हणायचं क्लोज द डोअर. टीचर आपल्याला म्हणतात लक्ष देऊन ऐका म्हणते ना, किंवा आपण पण एखाद्याला म्हणतो लक्ष देऊन ऐका, मग हेच इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं प्लीज लिसन केअरफुली. हे बघा आपल्याला काय करायचं आहे पहिलं वर्क लावायचं आहे, नंतर मग बाकीचं काम. म्हणजे पहिलं काय करायचं आहे काम लावायचं. जसं तुझं नाव लिहा, काम कोणतं आहे नाव लिहिण्याचं, मग काय म्हणू शकतो राईट युअर नेम. किंवा आपण म्हणतो मला मदत कर, म्हणजे काम सांगत आहो पहिलं, तर काय म्हणायचं मग हेल्प मी. आपण म्हणतो ते किंवा तो पेन आण, तर काय म्हणायचं ब्रिंग दॅट पेन. ब्रिंग दॅट पेन. आपण म्हणतो पाणी पी, तर मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं ड्रिंक सम वॉटर. आपण म्हणतो पंखा चालू कर, मग काय म्हणायचं इंग्लिशमध्ये स्विच ऑन द फॅन. माझ्याकडे ये म्हणतो ना आपण माझ्याकडे ये, तर काय म्हणायचं मग कम टू मी. किंवा आपण म्हणतो बाहेर जा, तर मग हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं गो आउटसाईड. किंवा आपण एखाद्याला म्हणतो तुझं काम तू कर, बराबर, किंवा तुझं काम पूर्ण कर. आपण एखाद्याला म्हणतो ना तुझं काम पूर्ण कर, तर काय म्हणायचं मग फिनिश युअर वर्क.